मुर्डेश्वरचा माझा दिवस खूप सुंदर होता आणि जागाही सुद्धा चांगली होती. ज्या हॉटेलमध्ये मी राहत होतो बीच टचच होतं. बट आता मी निघालो आहे दांडेलीला, जे कर्नाटकमध्येच आहे आणि फॉरेस्ट एरिया असं म्हटलं जातं कर्नाटकचं. सो आपला मुर्डेश्वरवरून चेकआउटचा टाईम झाला. मी सकाळी 6ला निघणार होतो, पण झोपच आली आणि 7ला निघतोय. सो सगळं पॅकिंग तर केली आहे, सगळं एकदा परत चेक करून घेतो आणि आपण आता दांडेलीला जाऊया. तिथे अजून एक प्रॉपर्टी आहे, सो तिथेही आपण हे करू. सो लेट्स गो. कर्नाटक इथलं दांडेली हे ठिकाण फॉरेस्ट एरिया आहे आणि इथे आपण एका रिसॉर्टमध्ये राहायला आलो आहे. आणि ह्या रिसॉर्टच्या अगदी बाजूलाच वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात आणि इथे खूप सारे स्टेचे ऑप्शन्स आहेत. सकाळी 6:30ला निघालो आणि 7:30ला निघालो आणि आता पोचलो इथे दांडेलीला परंपरा या रिसॉर्टमध्ये. सो मी तुम्हाला सर्व एक्सप्लोअर करवतो. ड्रोन शॉट पण असणार आहेत. आणि हा जो रोड आहे कर्नाटकाचा सुपर्ब रोड आहे. म्हणजे थोडेफार खड्डे भेटले पण स्मूथ रोड होता. लगेच चेंज करूया, आपण जाऊया कुठे स्टे दिलं आहे ते पण बघूया. आणि सर्व चेकिंगचं प्रोसेस केलं. आपण बॅग बिग घेऊन रूममध्ये जाऊया आणि मी तुम्हाला सर्व काय दाखवतो इथे कोणते कॉटेजेस आणि काय काय अवेलेबल आहे स्टेसाठी. सो ओके. सो मी इथे परंपरा हॉटेलमध्ये आलो, चेक इन केलं. आपल्याला विठ्ठल भेटला आहे. काय बोलतो भाई? एकदम मजेत. खूप टायमानंतरला कोणतरी मराठी बोलणारा भेटला, कारण की मुर्डेश्वरमध्ये कोण बोलतच नव्हतं जास्त. सो सर्व मी तुम्हाला रूम दाखवीन आणि थँक्यू भावा. येस. आणि इथून असा हा व्ह्यू आहे, खूप सुपर्ब. वाव, म्हणजे ब्युटिफुल. आणि इथे वायफायचा पासवर्ड काय आहे का इथे? कॉटेज 10 ना? ओके ठीक आहे, चालेल. आणि इथून हे असं सिटिंग एरिया आहे आणि समोरच आपल्याला छोटीशी एक नदी दिसते आणि सेम कॉटेजेस इथे आहेत. मी तुम्हाला ड्रोन जेव्हा उडवीन ना तेव्हा मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीचा एक लुक देईन कसं आहे कसं. मुर्डेश्वरवरून दांडेली हा प्रवास 4.5 ते 5 तासाचा आहे आणि कंटिन्यू बाईक चालवून थोडंसं कंटाळा आला होता, म्हणून फ्रेश झालो लगेच. आणि आपल्या रूम्सची क्वालिटी खूप चांगली, नीट अँड क्लीन आहे सगळं काही. सो रेडी झालो आहे. आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया ही प्लेस. पहिलं तर भूक लागली आहे, 1 वाजले, काहीतरी जाऊन जेवूया. त्यानंतरला मग सगळं एक्सप्लोअर करू. चला. सो इथलं वातावरण ना खरंच खूप शांतता आहे. म्हणजे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज किलबिलाट ऐकायला येतील, झाडं आहेत आणि पाण्याची म्हणजे नदी आहे ती आता सुकत चालली आहे, बट पाणी अजून खळखळत वाहत आहे. मासे पण आहेत त्या नदीमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. सो जाऊया आपण तर जेवणाचं इथे थोडंसं जेवू. त्यानंतरला बाकी अजून काय आपण एक्सप्लोअर करू शकतो ते करूया. सोलो ट्रॅव्हल करणं इतकं पण कठीण नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती, अनोळखी माणसं भेटतात आणि बरं वाटतं जरा. एकदम शांतता आहे इथे, शांतता. झाडावरती वेगवेगळे हे बघा, वेगळंच प्राणी आहेत. आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. दांडेली हे फॉरेस्ट एरिया असल्यामुळे आपल्याला बरेचसे वेगवेगळे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात झाडावरती. आपल्याला बघितलं आणि शांत झालेत. सो ते एक वरती कॉटेजेस सारखे आहेत आणि हे नॉर्मल एक कॉटेजेस सारखे आहेत. सो ड्रोन फ्लाय करू, त्यानंतरला आपण थोडं अजून काय एक्सप्लोअर करू शकतो. परत तिथे ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे तिथे. सो ॲक्टिव्हिटीज आपण जाऊन हे करूया. मस्त शांतता आहे, म्हणजे चारी साईडला तुम्हाला पीस भेटणार आहे. परंपरा या रिसॉर्टमध्ये सर्वात मोठा स्विमिंग पूल आहे असं मी बोलू शकतो. आणि खरं म्हटलं तर ह्या पूर्ण फॉरेस्ट एरियामध्ये किती सुंदर वाटते ही जागा, तुम्हीही अनुभवू शकता. सो लहान मुलांसाठी सेपरेट एरिया आहे आणि लहान मुलांसाठी स्वतः स्विमिंग करू शकतो. थोडंसं जेवल्यानंतरला स्विमिंग करूयात
आणि हे असं प्रॉपर सिटिंग एरिया आहे आणि ते कॅरम खेळत आहे. सो जेवणामध्ये आपल्याला इथे बुफे सिस्टम आहे. तर मी इथे बॅग ठेवले ड्रोनची, प्लेट घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे. जेवणामध्ये आपल्याला बुफे सिस्टम मिळतं आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे इथे. फटाफट जेवून घेतलं कारण की भरपूर भूक लागली होती. त्यानंतरला आपल्याला त्वरित जेवल्यानंतरला आपल्याला अशा ठिकाणी जाणार आहोत जे आपल्या दांडेली रिसॉर्टच्या अगदी बाजूलाच आहे. अशी एक मस्त प्लेस आहे लहान मुलांसाठी आणि वयस्करांसाठी सुद्धा. सो आपण आलो आहोत आपल्या रिसॉर्टच्या जस्ट बाजूलाच मौलांगी थीम इको पार्क आहे. सो इथे राईड्स बिट्स असतात राईड्स, बट इथे राईड्स सध्या तरी बंद केलेत. बाकी पाठीमागे इथे माकडं खूप भरपूर आहेत आणि पाणी रिव्हरचा जो वॉटर आहे ना एकदम क्लिस्टर क्लिअर ब्लू कलर आहे. सो ते मी तुम्हाला दाखवतो. ह्याची पार्किंग आणि सगळं ओव्हरऑल पकडून पर पर्सन 30 रुपीज आहे आणि पार्किंगचं पण 30 रुपीज. असं आपण फॉरेस्टमधून चालत जातो. सो इथलं स्पेशालिटी म्हणजे मी दाखवतो. या रिव्हरमध्ये ना कार्विंग्स आहेत, म्हणजे स्टोन आहेत ना असे उभे आहेत. सो आपण योना केव्जला नाही गेलो, बट सेम स्टोन तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बट बघा असे उभे स्टोन्स आहेत ना ते त्या साईडला. दांडेली येथे वॉटर स्पोर्ट्स खूप पॉप्युलर आहे. तशीच काले रिव्हरमध्ये तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि ही रिव्हर कर्नाटकमधली सर्वात मोठी रिव्हर ही असं आपण बोलू शकतो. आणि पाणी एकदम निळाशार शुभ्र असं आहे इथला. आम्ही इथे थांबलो, थोडंसं फोटोज काढले. हे फोटोज तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता. आणि ड्रोन शॉट आला आहे, ड्रोन शॉटसुद्धा एकदम सुपर. सो परत आम्ही रूमवर गेलो. त्यानंतरला थोडंसं खेळलो, संध्याकाळ झाली आणि रात्रीचा माहोल इथला खूप सुंदर होता म्हणजे या हॉटेलचा. सो इथला नाईट व्ह्यू म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. पाण्यामध्ये मी पाय टाकले आणि इथून जो व्ह्यू भेटतो ना, हा 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 फोटोसुद्धा काढू शकतो. तिथे प्लेस दिसतंय ना तिथे तुम्ही फोटोसुद्धा काढू शकता. तर आता थोडंसं रिलॅक्स चालू आहे. आपण ब्लॅक रिव्हरला गेलो होतो तिथे सुद्धा चांगला एक्सपिरियन्स झाला. त्यानंतरला इथे आताही सुद्धा एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे. आणि उद्या मॉर्निंगला 10-11:30 आम्ही इथून निघून जातो गोव्याला. सो गोव्यामध्ये अजून 2-3 प्लेसेस आहेत ते फिरणार आहे. त्यानंतरला मग मुंबई. चलो. पहाटे लवकर उठून आम्ही गेलो ट्रेकिंगला. आणि इथे तुम्हाला ट्रेकिंग म्हणजे 10 ते 15 मिनटं वॉकिंग जायचं असतं पूर्ण फॉरेस्टमधून. आणि खरंच खूप भारी एक्सपिरियन्स आहे. सकाळी लवकर उठल्यानंतरला आपल्याला थंडगार हवा, दव आणि बरेचसे प्राणी पक्षी पाहायला मिळतात इथे. वातावरण लय भारी आहे इथे. म्हणजे त्यांना वयस्कर माणसं असतील ना त्यांना इथे येणं गरजेचंच आहे. लय लोक येतात दादा सकाळी ट्रेकिंग म्हणून. अच्छा. आता जरा एकदम आम्ही शांत राहतो आणि पक्ष्यांचा आवाज ऐका तुम्ही. तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये थंडगार हवा आली. जसा बस बाजूने गेली तशी हवा आली. पण इथले म्हणजे माझा मी कोकणातला ना तर मला ऑलमोस्ट जरा सेम वाटतंय. तिथे पण थंडी असते आता ह्या टायमाला. आणि फक्त काय झाडं इथे उभी आहेत आणि तिथे झाडं कशी आपली आंब्याची झाडं, आंब्याची जास्त, आंब्याची झाडं, काजूची, सुपारी. हां असं. आमच्याकडे इकडे कसं पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल. आणि असं घरा बाजूला थोडंच असं हे आहे झाडं कुठली पण आंब्याची असं. तुम्ही लोक करता की नाही शेती? हो आम्ही करतोय ना दादा. अच्छा. शेती थोडी केली पाहिजेच. हो गावी पण शेती पाहिजे. शेतकरी राहिला तर तेवढी इंटरेस्ट येते मेहनत करायची. नाहीतर माणसाला काय होते कमवायचं असं राहायचं थोडं. तो सर आपका नाम क्या है? मेरा नाम गणपति है. हाँ हाँ. वो मेरा भाई मंजुनाथ. अच्छा.
हम हुबली से हैं। अच्छा, तो कैसा है एक्सपीरियंस? एक्सपीरियंस मस्त बहुत अच्छा है। और परंपरा जो है ना वो भी मस्त है। रहने के लिए जगह, खाना पीना सब कुछ और मेंटेनेंस बहुत अच्छा है। क्योंकि अभी हमारे को जो रहने ना के लिए भी सेफ जगह है। बहुत सेफ जगह है रहने के लिए। और मॉर्निंग का ट्रॅकिंग मॉर्निंग बहुत अच्छा है। बहुत अच्छा है। सो ट्रेकिंगमध्ये मोस्टली अर्धा ते 45 मिनटं लागली, पण मजा आली. तुम्हाला नवीन नवीन पक्षी आणि झाडं पण दिसतील वेगवेगळ्या प्रकारची. त्यानंतरला आपण हॉटेलमध्ये परत गेलो. हॉटेलमध्ये आपल्याला एक्सरसाइज करण्यासाठी बरंच काही आहे. त्यानंतरला आपण नाश्ता करायला गेलो. बुफे सिस्टम असते, तुम्हाला कांदे पोहे आणि डोसा आणि अंडासुद्धा असतो, एगसुद्धा असतात. ही गाणी ऐकत ऐकत नाश्ता करूया. नाश्त्याला मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे. बघितलंच असेल तुम्ही, ऑमलेट आहे, डोसा, बटाट्याची भाजी, चटणी. मम्मीची आठवण येते मला, सकाळ सकाळी डोसा बनवायचे. सो कर्नाटक दांडेलीमधला हा दिवस माझा संपला. नाश्ता केल्यानंतरला पॅकिंग करायची होती आणि परत आपल्याला घरी निघायचं होतं. सो मॉर्निंगला ब्रेकफास्ट केलं. पहिलं आम्ही गेलो होतो ट्रेकिंगला, ट्रेक करून आलो, ब्रेकफास्ट केलं. आता जाऊन फ्रेश होऊया, म्हणजे आंघोळ करायची बाकी आहे. त्यानंतरला डायरेक्ट निघूया गोव्याला. तिथून मग मी संध्याकाळी किंवा एक दिवस राहीन, त्यानंतरला मुंबईला जाईन. सो असा प्लॅन आहे आपला. सो हा ब्लॉग इथे संपवतो मी. आता पुढचा जो ब्लॉग असेल तो डायरेक्ट आपण गोव्यामध्ये परत स्टार्ट करूया.